द्यायची असते. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. हर्षद पंचांच्या डाव्या साईडने पहिला चेंडू प्राजससाठी. पाहूया पहिला चेंडू कसा खेळतोय तो. पहिला चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूने सांगता होते एक रफ्तार का सौदागर हर्षद. पहिला चेंडू डॉट टाकतोय. पुढील चेंडू प्राजससाठी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी. मला वाटलं प्राजा सकाळी नाश्ता नाही करून आला का काय. तरीच बोल का तो. दुसरा चेंडू तिसरा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. कुठेतरी दोन चांगले चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज भरकटतोय आणि हा खराब चेंडू टाकतोय. खराब चेंडूने धाव संख्येत भर होते ती 1. पुन्हा गोलंदाज तयार. चांगला असा हलक्या हाताने कट केलेला चेंडू येतोय. चांगलं गचाला असं शतरक्षण उचलतोय फेकतोय तो परत एकच धाव. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय तो अमोलला. चिखलोली संघाचा कोणी पाठीराखे चामटोली संघाचे कोणी पाठीराखे असतील तर त्यांनी आपल्या स्टेजवर यायचे. पुढील चेंडू अमोलसाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा खराब चेंडू हाताळण्याची सांगता होते आणि अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 3. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केलात. पुढील चेंडू अमोलसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धाव का येईना पण ही धाव गरजेची असते. पुढील फुलटॉसचा चेंडू. फुलटॉसच्या चेंडूवर काय फायदा भेटतोय का पाहूया. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. प्राजक्तच्या बॅटमधना चौकाराने धाव संख्येत भर होते ती 8. चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. अशा प्रकारे पहिला षटक संपतोय आणि पहिल्या षटकाच्या धावा झाल्या त्या 8. 5 ओव्हरचा सामना असेल. पुढील गोलंदाज तयार. दिनेश. P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज दिनेश पंचांच्या डाव्या साईडने तयार. पहिला चेंडू अमोलसाठी. P1चं दुसरं षटक आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया हा झेल खाली येतो आणि हा झेल बाद. चांगल्याशी हर्षदने कॅच पकडले. अमोलचा इथे खेळ होते समाप्त. बॅक टू पवेलियन आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो प्रशांत. मात्र इथे अमोल स्वस्तात बाद होतो. न्यू बॅटर एंटर झालाय तो प्रशांत. प्रशांत साठी पहिला चेंडू घेऊन येतोय दिनेश.
पंचांच्या डाव्या साईडने आणि चांगल्या असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नो मॅन स्कोअर कट मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय चौकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार दाखवून देतोय प्रशांत. आपल्या नावाचा छाप सोडतोय. परंतु 2 चेंडू हाताळतोय, 2 चेंडूवर 1 विकेट आणि 4 धावा खर्च करतोय. पुढील चेंडू प्रशांतसाठी आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात निर्धाव चेंडू. पहिला चेंडू बॅट्समनच्या नावावर तर दुसरा चेंडू गोलंदाजाच्या नावावर असं मैदानामध्ये चाललंय. पहिल्या बॉलला विकेट घेतली, त्याच्यानंतर प्रशांतने आल्या आल्यात दुसऱ्या बॉलवर चौकार दाखवला आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. एक बॉल बॅट्समनच्या नावावर तर दुसरा चेंडू गोलंदाजाच्या नावावर असं चाललंय मैदानामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा हलक्या हाताने केलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आतापर्यंत 4 चेंडू झाले, 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. पहा 2 चेंडूवर किती धावा येतात अजून. पुन्हा गोलंदाज तयार. प्राजक्त स्ट्राईकला आणण्याचं काम केलं त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत आपण एक चौकार आणि एक सिंगल धाव पाहिले. पुन्हा एकदा फुल टचचा चेंडू हा मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि झेल जमिनीवर होते दान. कचाला असं क्षेत्ररक्षण. कुठेतरी प्राजक्तची झेल पकडली असती तर धावा वाचल्या असत्या. आता जी झेल सोडले, जी प्राजक्तची झेल सोडले, माहिती आहे जेव्हा झेल सुटते तेव्हा बॅट्समन पूर्ण फॉर्म मध्ये येतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक. फुल टचचा चेंडू हा येतोय पाहूया प्रशांतच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धाव संख्येत भर झाली ती. गोलीगत 21 सॉरी 21. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ज्याने P1चं पहिलं षटक हाताळलेलं होतं तोच गोलंदाज हर्षद. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं. ज्याची झेल सुटली तो प्राजक्त. पाहूया निर्धाव असा चेंडू. कुठेतरी प्राजक्तला जीवदान मिळालं, त्या जीवदानाचा फायदा उचलायला पाहिजे प्राजक्तने. पाहूया तसं होतंय का मैदानामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. पाहूया हा येतोय 4 धावांसाठी. 4 धावाने धाव संख्येत भर होते ती 24. पूर्णपणे क्षेत्ररक्षण खोलले गेलेलं आहे ते. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कुठेतरी कॅच पकडली असती तर हे मोठे फटके पाहायला नसते मिळाले, पण ती प्राजक्तची कॅच सुटली आणि प्राजक्तने हा फायदा उचलून घेतलाय. दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर षटकार.
आतापर्यंत 3 चेंडू टाकतोय, 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. पुन्हा प्राजक्त तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया, चांगली अशी झेल टिपतोय मैदानामध्ये. आशिषने चांगली अशी झेल पकडली. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये आपण. पिंटू. एक 40+ खेळाडू मैदानामध्ये पाहू शकाल. मैदानामध्ये पाहू शकाल 40+ खेळाडू पिंटू. पिंटूसाठी पुढील चेंडू आणि निर्धावाचा चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी मानापर्यंत आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केले आणि 2 निर्धाव चेंडू टाकलेत. कुठेतरी 2 मोठे फटके खाल्यानंतर कुठला तरी गोलंदाज कमबॅक करतोय. हर्षद. पुन्हा गोलंदाज तयार आणि निर्धावाची चेंडूची सांगता होते. कुठेतरी 2 मोठे फटके खाल्यानंतर बॅक टू बॅक असे विकेट घेतल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू टाकतोय निर्धाव आणि धाव संख्या झाली ती 30. कारव संघाचा कर्णधार आणि ढोके संघाचा कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे आणि धाव संख्या झाली ती 30. दुसऱ्या षटकात मात्र हे केलं तर 20 धावा होत्या आणि या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात हर्षदने आणि अशा प्रकारे 30 धावा झाल्यात. पहिल्या षटकात मात्र केला तर 8 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकात मात्र 12 आणि आता 10 अशा प्रकारे धावा झाल्यात त्या 30. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आशिष. वन डाऊनचा बॅट्समन पाहू शकाल आपण मैदानामध्ये प्रशांत. आता 11 धावांवर खेळतोय. पुढील चेंडू आशिष साठी आणि हा येतोय निर्धाव चेंडू. पुन्हा गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडने. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. सॉरी, डॉट चेंडू. मैदानामध्ये दोन्ही वजनदार गडी
पाहू शकाल. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू टाकतो. असेच तिसरा चेंडू आणि हा उंचावरून मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय प्रशांतच्या बॅट मधून. षटकार. षटकाराने धाव संख्येत भर झाली ती 36. चांगले कुठेतरी गोलंदाज दोन चेंडू चांगले टाकल्यानंतर लेन लाईन भडकतो आणि त्यात लेन लाईनचा फायदा उचलतो प्रशांत. कारव संघाने आणि डोके संघाने नोंद घ्यायची. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस उडवण्यात येईल. दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचे. पुढील चेंडू प्रशांतसाठी. हा उंचावर मारण्याचा प्रयत्न दरम्यानचा क्षेत्ररक्षण येते. पाहूया अभिजितने चांगले असं हाताला किस करून झेल ड्रॉप करतोय अभिजित. कुठेतरी मोठा फटका घेतल्यानंतर त्याची झेल उडाली होती पण अभिषेक पण त्याच्या हाताला किस करून झेल होते जमिनीला दान. मागच्या टायमाला प्रजतला जीवदान मिळालं तर तसं या टायमाला प्रशांतला. पुढील चेंडू प्रशांतसाठी आणि चांगले असे मागच्या फिल्डरांनी कॅच पकडली आहे. थर्डमॅनला चांगली कॅच पकडण्यात आहे. आता न्यू बॅट्समन जातो तो हितेश. कुठेतरी पहिला जीवदान मिळाला होता प्रशांतला आणि पुन्हा एकदा कॅच उडाली मागे आणि प्रशांतचा खेळीचा होते अंत. स्ट्राईकला येतो तो हितेश. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. निर्धाव असा चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मात्र चौथ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आशिषने ते 8 आणि धाव संख्या झाली ती 38. मान्य श्री रामदासजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती करतो का यायचं आपण आपलं सरसे स्वागत करत आहे. जनता राजा क्रिकेट संघ सील. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक घेऊन येतो तो करण. धाव संख्या झाली ती 38. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. पाया कोण कोणाला किती हाणतोय. कोणाच्या नावावर किती चेंडू पडतात. बॅट्समनच्या नावावर किती पडतात आणि बॉलरच्या नावावर किती पडतात. आतापर्यंत पाचव्या क्रमांकाचा बॅट्समन हितेश मैदानामध्ये अशा प्रकारे 4 गडी गारत पुन्हा एकदा आणि आल्याच पहिल्या बॉलवर विकेट घेतोय तो दांड्या गुल. पिंटू दादाचं काम इथे समाप्त आणि आता पिंटू दादाची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो गौरव. एक ऑलराऊंडर मैदानामध्ये जातोय गौरव. सहाव्या क्रमांकाचा बॅट्समन. कुठेतरी गौरवला इथनं आपलं जर स्कोर उभा करायचा असेल तर इथनं गौरवला मोठे फटके खेळावे लागतील. पुढील चेंडू गौरवसाठी आणि चांगला असा मारण्याचा प्रयत्न उचलतोय फेकतोय तोपर्यंत
एकच धाव. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं ते अल्पेश कडनं. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं तो हितेशला. जो हितेश मोठ्या मोठ्या फटके मारण्यात माहिर आहे तोच हितेश मैदानामध्ये पाहू शकाल आपण. 5व्या क्रमांकाचा बॅट्समन. आतापर्यंत तो एक चेंडू केला आणि एक चेंडूवर एकही धाव बनवलेली नाही. तोच बॅट्समन मैदानामध्ये पुन्हा एकदा. आणि यष्टीरक्षक एकी चूक न करता झेल पकडतोय. चांगली अशी कॅच. हितेश पण इथनं स्वस्तात बाद होऊन जातोय. 2 चेंडू केला आणि 2 चेंडूवर 0 धावा बनवल्यात. आता 8व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये जाता आपण केदार. एक लेफ्टी बॅट्समन. लेफ्टी रायटीची जोडी मैदानामध्ये आता तुम्ही पाहू शकाल. लेफ्टी म्हणलं तर डोकंदुखीचं काम. तीच डोकंदुखी आता मैदानामध्ये. केदारसाठी पुढील चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. तडम्यांचं क्षेत्ररक्षण येतोय. झेल खाली पाहूया झेल होते का. आणि झेलच्या आवाकाच्या बाहेर उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेवर समाधान मानावे लागेल. 2 धावेने धावसंख्येत भर होते ती 41. आतापर्यंत 4 चेंडू टाकतो आणि 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करतोय आणि 2 गडी गारद करतोय. हा करण. अजूनही 2 चेंडू शिल्लक. फुल टॉसचा चेंडू. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. 1+1 अशा 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत बरोबर होते ते 43. आता गौरवसाठी पुढील चेंडू फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढील चेंडू आहे गौरवसाठी फ्रीट. पाहा फ्रीटचा फायदा उचलते का गौरव. चांगल्या अशा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव. शेवटचा चेंडू असेल. फ्रीटचा काय फायदा उचलता आला नाही गौरवला. आता शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. पंच आमच्याकडे बोलून सांगतात समांतर रेषेत हात हवेत ठेवतात आणि बोलतात वाईट चेंडू. पुन्हा गोलंदाज शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खोदून काढलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर झाली ती 47. आणि येणारे 30 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज असेल. हॅलो हॅलो शेख. तेच काराव संघ डोके जसं दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस बॉक्स मध्ये टॉस येते मात्र केला जाईल. मान्यवरांचे शुभाचे. तर यस दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण या. चला डोके टीमचे कॅप्टन आपण यायचे आणि त्या दरम्यान टीम काराव टीमचे कॅप्टन आपण या. तर पाहतोय जाणता राजा क्रिकेट संघ शीड आयोजित जाणता राजा चषक 2025 चे थरार दैदित्यमान सोहळा आणि शीळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा जरूर पाहायला मिळते. मान अभिमान स्वाभिमान वाढवणारी स्पर्धा तुमची आमची हक्काची स्पर्धा 2025 चे
थरारक रोमांचभर आहे सीझन आपण पाहतोय आणि दोन्ही टीम्स या विनंती असेल आजचा हा पहिला दिवस आहे बॉक्स मध्ये आपण यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल हॅलो हॅलो चेक चला डोके टीमचे कॅप्टन आणि त्याच दरम्यान काराव टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल चला स्पीडअप करा दत्ता अम्मा विनंती असेल टॉस साठी आपण यायचंय रुपेजी भोईर इथे मात्र उपस्थित होतात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत अष्टपैलू खेळाडू त्याचं देखील स्वागत तर या विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीम्सचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत एका बाजूला काराव टीमचे कॅप्टन आणि रुपेजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि दत्ता अम्मा पण या आपले शुभ असते ते मात्र टॉस केला जाईल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सांता राजा क्रिकेट संघ अजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि टॉस इथे मात्र केला जातोय काराव टीमचे कॅप्टन हा कॉल असेल स्पिन द कॉईल हेडचा कॉल आहे आणि लगेच चाप आलेला आहे तर मी निर्णय नक्कीच कळवा परंतु या स्पर्धेबद्दल नक्कीच मी विचारेन या स्पर्धेबद्दल नक्कीच काय म्हणाल आयोजन तर खूप सुंदर आहे खेळण्यास मजा येईल होम ग्राउंड आहे आमचा नक्कीच होम ग्राउंड आहे परंतु आता मात्र देखील पाहतोय समोरचा संघ देखील तितकाच दिग्गज संघ आहे दादा संघ बदलापूर वांगणी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा आपण पाहतो त्या असोसिएशन मधील एक नावाजलेला संघ अर्थातच डोके संघ पाहतोय तर त्या संघांबद्दल खऱ्या अर्थाने काय प्लॅन असेल डोके संघाने आम्हाला मागच्या सामन्यात हरवलं आहे त्यांना आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू आता पुन्हा डबल नक्कीच खऱ्या अर्थाने आता मात्र चॅलेंज खूप मोठं आहे आणि खऱ्या अर्थाने असे कुठले खेळाडू असतील टीम 11 मध्ये जे पूर्णपणे तुला स्वतःला विश्वास असेल त्याच्यावरती विक्की बनवटे असेल निकी शेल्ले सागर कांबडी सागर बनवटे यांच्यावर भरोसा असेल नक्कीच धन्यवाद देव्य दोन्ही टीमला शुभेच्छा पुनश्च एकदा आणि या नाणेफेकीचा निर्णय आपण त्वरित कळवायचा आहे काराव संघ विनंती असेल येस ओव्हर टू कॉमेडी बॉक्स धन्यवाद चला जाऊया मैदानामध्ये ओपनिंग जोडी पाहू शकाल आपण पंकज आणि हर्षद मान्य श्री अशोक धुले साहेब यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय चला P1 चा पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार गौरव पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार बॅट्समन असेल तर स्ट्राईकला पंकज पहिला चेंडू गौरवचा चांगला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नो मॅच मध्ये पडलेला हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड पंकजच्या बॅट मधून पहिला चौकार आल्या आपल्या नावाचे छाप सोडतोय अशील संघाचा विचार केला तर अशील संघ इथे रोज प्रॅक्टिसला असतो आणि गौरवला ग्राउंडची खासियत माहिती आहे आणि पुन्हा एकदा पाहूया हा येतोय LBW मधना पहिला विकेट कुठेतरी पहिला बॉलवर पण गौरवने मोठा फटका खालता आणि त्याच दुसऱ्या बॉलवर त्याची विकेट काढतोय पंकज बॅक टू डगआउट
वन आउटचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये जातोय तो दिनेश. कुठेतरी पंकज एक चौकार मारला आणि दुसऱ्या बॉलवर एलबी मध्ये आउट होते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो दिनेश. गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या साईडने दिनेशसाठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टच चेंडूचा फायदा काही उचलता यायला नाही. उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकदा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल थर्डमॅन रिजन मध्ये. आतापर्यंत 3 चेंडू टाकतोय आणि 3 चेंडूवर 5 धावा खर्च करताना एक विकेट प्राप्त करतोय गौरव. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडूची सांगता होते. पुन्हा गोलंदाज तयार 800 दुसरा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय गौरव. तसं काय सकाळचा नाश्ताच करतोय बॉल टाकतोय तर बॅट्समॅनला काही समजत नाही. सकाळचा नाश्ता नाही झाला म्हणून आवडे बॉल काय ज्याला का काय. परंतु जाऊ द्या बॉल कशी निघू द्या पण संघासाठी महत्वाचे डॉट बॉल असतात. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न झेल खाते येतोय केदार आणि चांगला असं झेल. इथनं हर्षद स्वस्तात बाद होऊन जातोय. चांगल्याची झेल पाहायला मिळते आपल्याला केदारकडनं. आतापर्यंत गौरवनी गोलंदाजी केली मात्र 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आता गोलंदाज तयार पूर्ण एकदा P1चं दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये जातोय तो आशिष. एक ऑलराऊंडर. अशी गौरवने गोलंदाजी केली तशी सचिनला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. पाहूया तशी गोलंदाजी होते का मैदानामध्ये. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या साईडने सचिन तयार आणि पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खोदून काढलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं तर आशिषला. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. चांगला असं झेल पकडतोय समाधान. चांगल्याशी कॅच पकडले. अशीच आलाय तसा पुन्हा पाठवलाय सचिनने डगआउट मध्ये आणि डगआउट आता कुठेतरी शांत चित्तेने दिसतोय. न्यू बॅट्समन जातोय 5व्या क्रमांकाचा तो संकेत. आता इथनं जर आपला संघ विजय करायचा असेल तर संकेतला कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावे लागेल. पाहूया तसं मैदानामध्ये होतंय का. आता मैदानामध्ये पुन्हा एकदा डोकदुखीचा काम. लेफ्टी बॅट्समन
एक घातकी बॅट्समन मानलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये. पाहूया तोच लेफ्टी बॅट्समन संकेत. लेफ्टी बॅट्समन म्हटलं तर फिल्डरांना होतो डोकेदुखी. आतापर्यंत सचिन 2 चेंडू टाकतोय, 2 चेंडू मध्ये एक धाव खर्च करताना एक विकेट आपल्या नाव करून घेतोय तोच सचिन. चांगला असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू हितेश येतोय, चेंडू खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. कारव संघाने आपला निर्णय चालवायचा आहे, मात्र इनिंग झाल्यानंतर आपल्याला लगेच पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल दिनेश. आतापर्यंत वन डाऊनचा बॅट्समन मैदानामध्ये पाहू शकाल आपण. फुलटॉसचा चेंडू आणि पाहूया हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार दिनेशच्या बॅटमधना. आणि धाव संख्या झाली ती 13. थर्ड अंपायरची मागणी होते मैदानामध्ये. सर यायचं आपण. थेट येतो मैदानामध्ये नो नसेल. मित्रांनो कुठलाही फिल्डर पहिली वॉर्निंग घ्या सामटोली संघ. बघा चामटोली संघ आपल्याला लास्ट वॉर्निंग असेल, कारण की मोठी स्पर्धा आहे आणि पंच देखील तितकेच दिग्गज आहेत, त्यामुळे कुठलाही आपण त्याच्यावरती दबाव टाकू नका. हे लास्ट कॉल असेल. आपला खेळाडू कक्षात कुठलाही खेळाडू आता जर बाहेर आला तर डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या. चला पण मित्रांनो प्रत्येकाचा खेळाडू इथे 12 वाजतो. तो 12 खेळाडू एकतर चांगला तरी असतोय, त्याला पूर्णपणे माहिती असतं कुठला बॉल कुठला कसा हे असतोय. आणि पाहूया हा चेंडू येते चौकार. चौकाराने धावसंख्येत भर होते ती 17. कुठेतरी सचिन भिरकटतोय गोलंदाजी करत असताना आणि कुठेतरी खराब चेंडू टाकतोय आणि त्या खराब चेंडूचा फायदा उचलतोय तो दिनेश. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चांगल्याचे थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला, पण निर्धाव असं चेंडूची सांगता होते. विकेट किपर साठी अमोल होते, पण त्या अमोलला झेल काय प्राप्त झालेली नाही. त्याच्या आवाक्यात न गेला बॉल. धाव संख्या झाली ती 17.
कारव संघाने आपला निर्णय कळवलाय, इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि डोके संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला जाऊया मैदानामध्ये. बॉलर असेल पुन्हा गौरव. जो गौरव पहिला षटक हाताळला होता तोच गौरव. पहिला षटक तर त्याने चांगला हाताळलं होतं. एक षटकात त्याने 5 धावा खर्च केले आणि 2 गडी गारद केलेले. आता तोच गौरव पुन्हा मैदानामध्ये तिसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा निर्धाव अशी चेंडूची घोषणा होते मैदानामधनं. चांगली गोलंदाजी मानावी लागेल गौरवला. आपला संघ जर विजय करायचा असेल तर इथून बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकावे लागतील. धाव संख्या झाली ती 17. गोलंदाज तयार. पुन्हा लेफ्टी बॅट्समॅन मैदानात पाहू शकाल अतिश. आणि पाहूया हा येते झेलबाद. चांगली कॅच पकडले प्रसादने एसटी रक्षकाच्या भूमीमध्ये. चांगली डाय मारून कॅच पकडली. त्याला माहिती जर लेफ्टी बॅट्समॅन असला तर कुठेतरी हे बसू शकतं आणि त्यांनी तेच काम केलंय. चांगले चेंडू टाकतोय. पण चेंडू टाकतोय आणि 1 डॉट आणि 1 विकेट प्राप्त करून ठेवतोय आपल्या नावावर. 6व्या क्रमांकाचा बॅट्समॅन पाहू शकाल मैदानामध्ये आपण अभिजित. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत. पहिला बॉल टाकला निर्धाव आणि दुसऱ्या बॉलवर लगेच विकेट प्राप्त करतोय गौरव. पुढील चेंडू अभिजित साठी. आता मैदानामधून एक लेफ्टी बॅट्समॅन बाहेर जातोय. तो पूर्णपणे क्षेत्ररक्षण खोललं गेलेलं आहे. चांगला असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू अमोल येतोय. बॉल खाली उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. कुठेतरी 3 चेंडू टाकतोय आणि चांगली गोलंदाजी मानावी लागेल गौरवकडनं. पहिल्या षटकात गोलंदाजी केली तशीच या षटकात सुद्धा गोलंदाजी करतोय. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं तर दिनेशला. दिनेश आतापर्यंत मैदानामध्ये 1 डाऊनचा बॅट्समन. जोपर्यंत दिनेश मैदानामध्ये तोपर्यंत सामना तो त्याच्या बाजूने झुकवण्याचं काम करू शकेल. पाहूया तसं काही होतंय का मैदानामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. हलक्या हाताने केलेला चेंडू आणि थर्डमॅनच्या डोक्यावरून चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल सचिन कडनं. उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि रनआउटच्या स्वरूपात गडी एक बाद होते. तो आशिष. धाव संख्येत भर झाली ती 20. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. करण 7व्या क्रमांकाचा बॅट्समॅन मैदानामध्ये पाहू शकाल आपण करण. पाणी आ गया है, बोलो. सूरज जाऊ दे. त्याला समजलं पाहिजे दुसऱ्याला येत नाही काही नाही. 7व्या क्रमांकाचा बॅट्समॅन मैदानामध्ये पाहू शकाल आपण करण. चांगल्या हलक्या हाताने खेळलेला चेंडू. सचिन धावतोय बॉल मागे. पाहूया हा येतोय चौकार. करण आल्याच पहिल्या बॉलवर आघात केलाय आणि दाखवतोय चौकार.
धाव संख्येत भर झाली ती 24. धाव संख्या झाली ती 24. आता येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. चौथा गोलंदाज तयार. समाधान. सूरजला जशी गौरवने गोलंदाजी केली तशी समाधानला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. त्याच्याच पावला पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय का पाहूया. समाधान. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. समाधान. आणि स्ट्राईकला असेल तर दिनेश. चांगला असा पहिलाच बॉलर लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय चौकार. पहिल्याच बॉलर आघात करून दाखवतोय. अजूनही मैदानामध्ये पाहायला गेलं तर वन डाऊनचा बॅट्समॅन मैदानामध्ये पाहू शकाल आपण दिनेश. आतापर्यंत तो मोठे मोठे फटके मारतोय. जोपर्यंत दिनेश मैदानामध्ये तोपर्यंत संघ त्याच्या बाजूने झुकवण्याचं काम करेल. तसंच गोलंदाजाला सुद्धा करावे लागेल. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर आपला संघ विजय करायचा असेल तर. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने गेलेला हा येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुठेतरी गोलंदाजावर हल्ला चढवण्याचं काम करतोय हा दिनेश. आता येणारे 10 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. आता इथनं समाधानला कुठनं तरी निर्धाव असे चेंडू फेकावे लागतील. पाहूया. जोपर्यंत दिनेश मैदानामध्ये तोपर्यंत सामना कुठल्या बाजू तो त्याच्या बाजूने सामना झुकवण्याचं काम करायला आणि गोलंदाजाला काम करावं लागेल. आपल्या संघ विजय करायचा असेल तर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्याचा. पुढील चेंडू रिवर्सचा प्रयत्न आणि रिवर्स सक्सेसफुल. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सो कुठं दिनेशने हेच करून ठेवलंय की मी आता या बॉलरवर मोठे फटके मारण्याचं काम करत आणि तोच दिनेश मैदानामध्ये बॉलरवर हल्ला करतोय. करण बदललंय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज.
आता अजून एक मोठा फटका आला तर पूर्णपणे पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्नाने रिव्हर्स होतोय सक्सेसफुल आणि हा पुन्हा त्या दिशेने तोच फटका आणि तोच षटकार. आता समीकरण बदललंय. आता येणारे 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 20 धावा खर्च करतोय तो समाधान. बोलायला वाटत रात्रीच्या चाटचा परिणाम झालाय का काय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा थर्डमॅन दिशेने मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा हा येतोय चौकार आणि इथनं संघ आपला विजय होतोय. चामटोली संघ विजय झालाय त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हारलेल्या संघाचे. आता मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय तो एक चांगला असे कॉमेंट्री मॅन एक बदलापूर गावाचे चला. एका साइडने कारळू संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने आपले बॅट्समन तयार ठेवायचे.